नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणुध्वनी 90.4 FM KLE कनसू. आजच्या युवाशक्तीमध्ये आज आपण भेटणार आहोत रश्मी रायकर यांना. त्यांचं शिक्षण सेंट जोसेफमध्ये झालेलं आहे सुरुवातीचं आणि RLS मध्ये त्यांनी डिग्री घेतली. GITला त्यांनी इंजिनिअरिंग कंप्लीट केलं. त्यांनी कुंडलिनी ब्रीथ फेलो आणि तंत्र ही विद्या प्राप्त केलेली आहे. त्यासोबत इनर चाइल्ड ट्रॉमा हिलिंग ही त्या शिकलेल्या आहेत. त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. लगेचच कार्यक्रमाला सुरुवात करूया. रश्मी, वेणुध्वनीच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे. धन्यवाद. मला इथे बोलवलं, मला खरंच आभारी वाटतं. रश्मी, हे जे तुम्ही नवीन काहीतरी शिकलाय त्याच्याबद्दल थोडंसं जाणून घ्यायला आवडेल की काय आहे नेमकं हे. इनर चाइल्ड हिलिंग बद्दल पहिला सुरू करूया. इनर चाइल्ड हिलिंग म्हणजे आम्ही एज 0 ते 7 वर्षापर्यंत, जे 7-8 वर्ष आमचं स्टार्टिंगचं लाईफ असतं, त्या टाइममध्ये आम्हाला काय लोकांनी सांगितलं, कसं लोकांनी आम्हाला ट्रीट केलं आणि आम्हाला काय काय सांगितलेलं जातं ते त्याच्यावर आमचं ब्रेन आणि आमचं बॉडी मुवमेंट पण त्याच्या प्रमाणानेच आम्ही करतो. अच्छा. तर इनर चाइल्ड हिलिंग केल्यावर आम्ही आमची प्रोग्रामिंग चेंज करू शकतो. म्हणजे आम्हाला जे लोकांनी सांगितलंय ते सगळं क्लिअर आउट करून आम्हाला जे स्वतःला पाहिजे त्याच्याबद्दल आम्ही जास्त फोकस करू शकतो. आम्ही स्वतःबद्दल कसं विचार करतो आणि स्वतःला आम्ही कसं चांगलं एक सेल्फ डेव्हलपमेंट मध्ये एक पडाव देऊ शकतो. तिथे इनर चाइल्ड हिलिंग भरपूर काम करतं. आम्हाला असे आन्सर्स मिळतात की एखादा काय तर गोष्टी रिपीट मध्ये चालत असतं आणि आम्हाला माहिती नाही कुठे प्रॉब्लेम आहे ते. तर ते इनर चाइल्ड हिलिंग केल्यामुळे आम्हाला ते डीप इश्यूज कळते आणि आम्ही स्वतःला क्वेश्चन करतो. तेव्हा कळते की असं कशाला होते, मी कुठे सुधारू शकते. तर तिथे ते चांगलं इम्प्रूव्हमेंट द्यायला ते एक हिलिंग मोडॅलिटी आहे. तर पुढे कुंडलिनी ब्रेथ फ्लो आणि तंत्र, ते मला इमोशनल स्टेबिलिटीमध्ये भरपूर मला बेनिफिट मिळाली आणि आम्ही स्वतःच्या शरीराबद्दल केवढं जाणून घेऊ शकतो तेवढं चांगलं आहे. कारण आम्ही फक्त असं बिझी लाईफमध्ये आम्ही चालत असतो, पण स्वतःच्या बॉडीचं कसं फंक्शन होतं, आमच्या बॉडीमध्ये काय आमचे बॉडी पार्ट्स कसे काम करतात ते जरा तरी आम्हाला माहिती पाहिजेच. तर ते कुंडलिनी ब्रेथ फ्लो त्याच्यामुळे हेल्थ पण चांगलं होतं आणि मला तरी आता एक 3-4 वर्ष झाले मला फीवर, सर्दी, खासी काहीच नाहीये. अच्छा. तर ते ब्रेथ फ्लोनी मला तेवढं ऍडव्हान्टेज मिळालंय आणि एक इमोशनल स्टेबिलिटी पण येतं. थोडं होते की तिथे पण आम्हाला, मी म्हणत नाही की कम्प्लीट सोल्युशन आहे, पण टू सर्टन एक्सटेंट एक इमोशनल बॅलन्स पण येतं आम्हाला. मग या सगळ्या गोष्टी आहेत त्या फक्त आपण स्वतःवर एक्सपेरिमेंट करू शकतो की दुसऱ्यांवरही ट्राय करू शकतो? दुसऱ्यांनाही आम्ही शिकवू शकतो. आम्ही जेव्हा शिकवतो इट्स ॲज गुड ॲज की आम्ही त्यांच्यावर एक्सपेरिमेंट करायला लागलो. तर ते आम्ही जेव्हा स्वतः करतो आणि तेच बघून इमिटेट करतात जास्त करून, तर ते प्रॅक्टिसेस त्यांना प्रत्येकांना एक वेगळा एक्सपिरियन्स असणार. इट विल बी अ युनिक एक्सपिरियन्स. तर त्याच्यामुळे आम्ही जस्टिफाय या फिर हे म्हणू शकत नाही की सगळ्यांनाही एकच टाईपचा एक्सपिरियन्स होणार. थोड्या लोकांनाच इनिशियली थोडं डिफिकल्टी पण होऊ शकतं, नाहीतर इझी पण होऊ शकतं. किती तुम्ही तुमच्या इमोशन्स वर फोकस करता ते पण आहे. तर इमोशन्स इज व्हेरी मच इम्पॉर्टंट आणि आमचे इमोशन्स अँड कम्युनिकेशन स्किल्स थ्रू ब्रीदिंग आम्ही कसं चेंज करू शकतो त्याच्याबद्दल आहे. तर मला ते सध्या तरी असं वाटतंय की त्याच्यामुळे मला ते इमोशनल स्टेबिलिटी तरी आलंय. नाहीतर प्रत्येक वेळा जरा काही कोणी म्हटलं काय तर होतंय, जरा कोणी काही हे केलं तर असं वाईट वाटतंय, पण ते आता नाहीये. तर ते भरपूर डिफरन्स मला वाटतंय जीवनात. अच्छा. मग फक्त ब्रीदिंग टेक्निक्स शिकल्यामुळं आपण एवढा सगळा फरक आपल्यामध्ये येऊ शकतो? हो. मग याच्या व्यतिरिक्त आणखीन काय काय होतं ह्याच्यामध्ये? आणि मेजर आणि बेनिफिट्स म्हणजे फ्लेक्सिबिलिटी पण चांगलं होते आणि जरा लाईट असते आमचं बॉडी आणि तुमचं ते व्हायब्रेशन आणि एक एनर्जी फील्ड चेंज होतं. तर ते चेंज झालं तसं तुम्हाला सारखं हेल्थ इश्यूज व्हायचं कमी होऊन जाणार. बरं. सो त्याला एक मेजर बेनिफिट मी म्हणू शकते. मग तुम्ही ही सगळी जी विद्या आहे ती कुठे शिकला? जास्त करून मी सेल्फ टॉट आहे. तर बुक्स वगैरे मी बघून प्रॅक्टिस केलं आणि नंतर मी सर्टिफिकेशन घेतलं ऑनलाईन. तर जास्त करून माझं ऑनलाईन सर्टिफिकेशन्स इन योगा आणि फिटनेसमध्ये झालेलं आहे. ते झाल्यावर तंत्र रिसेंटली फेब्रुवारी 2025 मध्ये गोवामध्ये माझं सर्टिफिकेशन कम्प्लीट झालं. तंत्र जास्त करून मी फोकस करते की बायकांना कसं आम्ही त्यांच्या हेल्थ
वेल्थ, बॉडी आणि त्यांचं विजडम बद्दल आम्ही एनहान्स करू शकतो. भरपूर काही अशी आहे की आम्ही ॲज विमेन, बायका म्हणून आम्हाला भरपूर गोष्ट माहिती नाही आहे स्वतःबद्दल. तर आम्ही जेवढं फेमिनिन एनर्जी आणि ते शक्ती एनर्जीवर आम्ही फोकस करतो त्याच्यावर आम्हाला भरपूर त्याचे ॲडव्हान्टेजेस भेटतात आणि आम्हाला एक सेन्स ऑफ स्टेबिलिटी आणि एक सेल्फ रिस्पेक्ट पण वाढतं. अच्छा, मग हे म्हणजे आपण मेडिटेशन वगैरे करतो अशामध्ये काही मोडतं हे? मेडिटेशन्स पण इन्क्लुडेड आहे त्याच्यामध्ये. सिम्पल मी म्हणते की फार वेळ पण असं आय वोंट रेकमेंड. मेडिटेशन मॅक्सिमम 10 मिनिट्स राहिले तर बस आहे. बॉडी मुवमेंट जास्त असावं ते मला वाटतं. मग हे तर आता तुम्ही मला वाटतं 21 पासून शिकताय किंवा 21 पासून तुमचं प्रॅक्टिस चालू आहे. 2021 हो, तर तिथून मग असे काही एक्सपिरियन्स आमच्यासोबत शेअर कराल काय की असं एखादं मी ट्राय केलं किंवा असं एखाद्यावर एक्सपेरिमेंट केलं आणि त्याचा रिझल्ट आपल्याला असा भेटला? मी ग्रुप क्लासेस घेत होते, मग नंतर मी 1-on-1 ला शिफ्ट केलं. आता पुन्हा वाटतंय की क्लासेस सुरू करू, कारण ते ग्रुप क्लासेसमध्ये कसं आमचं सगळ्यांचंही एक ना एक काहीतरी एनर्जी चेंज होते, व्हायब्रेशन चेंज होते. त्याच्यामुळे नंतर आम्हाला ते एक मनात असतं की एक ग्रुप ऍक्टिव्हिटी पण चाललंय आणि ते एक कम्फर्ट लेवल असतं की फक्त मी एकटी नाही आहे, इथे भरपूर लोक माझ्याबरोबर आहेत जे शिकायला आलेत, स्वतःबद्दल जाणून घ्यायला आलेत. तर ते एक बेनिफिट मला वाटतं. आणि बेनिफिट्स आणि जास्त त्यांना ॲडव्हान्टेजेस म्हणजे त्यांना डायबिटीजचं इश्यू होतं, तर ते डायबिटीज BP जरा न्यूट्रलाइज झालं, ते नॉर्मलमध्ये आले. आणि भरपूर लोकांचे मनाची इच्छा काय होती, लाईक त्यांचे डिझायर्स काय होते ते पटपट कम्प्लीट झाले. कोणाचं लग्न व्हायचं होतं त्यांचं झालं, कारण ते हिलिंग पण आहे ना, आम्ही व्हायब्रेशन चेंज करतो, आम्ही हिलिंग पण करतो. तर त्याच्यामुळे भरपूर लोकांना जे काही त्यांना इच्छा होती ते पण कम्प्लीट झालं त्या टाइममध्ये. तर असं करून अजूनही लोक मला आठवण करतायत. सो पुन्हा तेच आता वाटते की आणि क्लासेस कुठे भेटलं तर कसं सुरू करू असं. कारण 1-on-1 घेत होते, ऑनलाईन क्लासेस मी घेत होते, आताही घेते. कोणाचं कन्सल्टेशन्स वगैरे असले तर 1 month कोर्स, 3 months कोर्स, थोड्या लोकांना अगर एक्सटेंड करायचं आहे तर ते तेवढा वेळ पण करू शकतो. तुमच्याकडे जे क्लायंट्स येतात म्हणजे त्यांच्या अशा काय समस्या असतात ज्याच्यावरती तुम्ही ट्रीटमेंट करता? म्हणजे थोड्या गोष्टी तर लक्षात आल्या की याच्यावरती म्हणजे तुम्ही माइंडवरती काम करता किंवा थोडी एनर्जी तुम्ही हिलिंग थ्रू देता आणि त्याच्यामुळे मग ते स्वतःच्या बॉडीमध्ये काय आहे, नेमकं कसं फंक्शन चालतं, या गोष्टी आपण स्वतःबद्दल समजू शकतो. पण ते समजल्यानंतर त्याच्यामध्ये काही बदल करायचे असतील किंवा काही सुधारणा करायची असेल आपल्याला, तर ते शक्य होतं का? हो, बिलकुल. ते आम्ही नंतर स्वतःला आम्हाला एक कंट्रोल येतं की आम्ही कसं जास्त पॉझिटिव्ह थिंक करावं आणि पॉझिटिव्ह कसं फील करू शकतो. आणि बाकी अशी गोष्टी होते की एनर्जी हिलिंग थ्रू एकटीला एक डिवोर्स सिच्युएशनवर जात होती, तर तिला ते कुठेही रास्ता मिळत नव्हता आणि सारखं तिला स्ट्रेस व्हायचा. तर ती माझी ऑनलाईन सेशन्स एक 3 महिने कोर्स घेतली माझ्या बरोबर आणि ते कोर्स कम्प्लीट झाला तिला ते डिवोर्स सिच्युएशन मधनं पण बाहेर यायला इझी झालं. तर ते एनर्जी हिलिंग मध्ये एवढं सगळं बेनिफिट्स आहे की आमचे कामं अडकलेले पण होऊ शकतात, जे काही पाहिजे ते आम्ही सॉल्व्ह करू शकतो. तर अगेन मी बोलत नाही की 100% आहे, कारण प्रत्येक फील्डमध्ये ना काही तर प्लस मायनस असते. नक्कीच. तर ही स्लो प्रोसेस आहे. एनर्जी हिलिंग मध्ये होऊ शकतं आणि तुम्हाला काही पिल्स आणि टॅबलेट्स काय ते सगळं काही नसतं. इट्स ओनली विथ युअर एनर्जी, युअर इमोशन्स अँड युअर थॉट पॉवर. तर त्याच्याने अगर आम्ही बदली करू शकतो, तिला ती बेनिफिट मिळायला लागली, ते ट्रॉमावरनं बाहेर आले, तर मेजरली हे सगळं ट्रॉमा जे होल्ड करतं ना आम्हाला, ते आम्ही सॉल्व्ह करू शकतो. तुमचं बोलणं ऐकल्यानंतर असं फील होतंय की म्हणजे विद्यार्थ्यांसाठी हे खूप महत्वाचं ठरेल, कारण त्यांचं कॉन्सन्ट्रेट जे स्टडीवरती करायला पाहिजे त्यांनी ते थोडं कॉन्सन्ट्रेशन लेवल त्यांची वाढेल आणि अभ्यासामध्ये त्यांना थोडासा फायदा होईल असं वाटतं.
हो हो बिलकुल. एनर्जी हिलिंग जास्त करून कोणालाही असं ट्राय करू शकतो. ओके. येस. मग हे शिकण्यासाठी किती म्हणजे रोजचा आपला क्लास असतो की एक 8 दिवसाचे सेशन्स आपण कंप्लीट केले की होऊन जातं, कसं असतं? डिपेंड्स. थोड्या लोकांना कमी सेशन्समध्ये पण बेनिफिट होतं. थोड्या लोकांना अगर त्यांना एक्सटेंड केले तर त्यांना बरं वाटतंय. तर ते फिक्स्ड असं नाही आहे. त्या मोमेंटमध्ये आम्हाला इंट्युटिव्हली वाटलं की थोडं आम्ही त्यांना एक्सटेंड करावं सेशन्स, तर मी सजेस्ट करते. नाहीतर शॉर्ट सेशन्समध्ये होऊन गेलं तर एक सेशनमध्ये पण काफी आहे. इट डिपेंड्स की तेणी पण रिसेप्टिव्ह असायला पाहिजे ना. म्हणजे एखादी व्यक्ती तुमच्याकडे एखादा प्रॉब्लेम घेऊन आली तर तो म्हणजे तीही किती सपोर्ट करते तुमच्या सेशन्सला, किंवा ते तुमचं जे हिलिंग आहे, ओपननेस केवढा आहे, तयारी आहे काही नाही हे एक्सेप्ट करायला, त्याच्यावरती लवकर रिझल्ट भेटत असतील. हो एक्झॅक्टली. जे लोक तयारीत आहे की त्यांना वाटतंय, बिलीफ आहे की ह्याच्याने वर्क होऊ शकतं, त्यांना पटकन वर्क केलंय. जे लोकांना डाऊट घेऊन येतात, ते मनात डाऊट असलं तर ते मग त्यांना ऑलरेडी तिथे जरा ब्लॉकेज क्रिएट झालेलं असतं. तर ते एनर्जी तुम्ही हिलिंग कितीही करा, तुम्ही 10-12 सेशन्स पण घ्या, पण त्याच्यात ते बिलीफ नसलं तर ते होणार नाही. ते पण मी असं सिच्युएशन बघितलंय. सो या. मग रश्मी, म्हणजे तुम्ही स्वतःबद्दलही अनुभव सांगितलात की म्हणजे इतक्या दिवसांमध्ये तुम्हाला कधी असं किरकोळ काही आजार पण आलं नाहीये, आणि स्वतःच्या शरीराबद्दल समजून घेणं का इतकं गरजेचं आहे असं वाटतं? कारण आम्हाला स्कूल कॉलेजमध्ये सब्जेक्ट्स होते, बायोलॉजी सब्जेक्ट्स पण होतं आणि भरपूर असे टॉपिक्स पण होते जे आम्ही आमच्याबद्दल समजून घेऊ शकतो, पण कधी डीपली फोकस केलं नाही आहे. आमचं एज्युकेशन सिस्टममध्ये फक्त रट्टा मारा आणि पुढं चला असं झालंय ते. पण आम्ही बसून केवढा आमच्या इमोशन्सबद्दल फोकस करतो, केवढा आम्ही आपले इमोशन्सला चेंज करायला बघतो. ते जेव्हा तुमचे इमोशन्स चेंज होणार, तुमचं बॉडी पण डिफरंटली ऍक्ट करणार. तुमची बॉडी पण पॉझिटिव्ह डिरेक्शनमध्येच तुम्हाला बेनिफिट्स देईल. अच्छा. तर तुम्ही एक एक्सपेरिमेंट करून बघा एखादा. फक्त 10 पुशअप्स करायचे आहेत, पण ते मला होत नाही असं ते आम्ही ते चालू असलं ना, बॅक ऑफ द माइंड ते थॉट चालू असलं तर ते होणार नाही. पण मी करू शकते, तेच तुम्ही इतकं इझिली तुमचं एक्सरसाइज तुम्ही कम्प्लीट पण करू शकता. हे तुम्ही लाईव्ह एक्सपेरिमेंट करून बघा. त्याच्याने प्रूफ कळतं की युअर स्किन लिसन्स. तुमचे स्किन, तुमचं मसल्स, तुमचे बोन्स पण अब्झॉर्ब करते हे सगळं एनर्जी. मग हे इम्पॉर्टंट होत जातं की किती आम्ही आमचं इमोशन्स आणि आमचे थॉट्स चेंज करावं लागतं. आणि तेच मी आता बघते. पुन्हा मी माझं फिटनेस रुटीन सुरू केलं. मी रेपिटेशन्स जास्ती करू शकते. द मोमेंट आय से पॉझिटिव्ह थिंग्स, मी रिपिटेशन्स जास्ती करू शकते आणि मी कंटिन्यू पण करू शकते. अच्छा. तर आमचं बॉडी इतकं इंटेलिजंट टेक्नॉलॉजी आहे, बायोलॉजिकल सूट आमचं इतकं इम्पॉर्टंट आहे. प्रत्येकाने ते फोकस केलं तर जग बदलून जाईल. बरोबर ना. आणि खरंच आहे, म्हणजे तुम्ही जी गोष्ट सांगितलात की आपण ज्यावेळी म्हणजे असा मनातून विचार करत असतो की हा ही गोष्ट नाही, मला जमणार नाही किंवा करायची नाही आहे, तर त्यावेळी ते त्याच्याकडे जरासं दुर्लक्षच होतं आणि ती राहूनच जाते. मग आणि कधी आपल्याला तो ठाम निश्चय असतो मनामध्ये की नाही, मी हे करू शकते किंवा करणारच, तेव्हा ते होऊनच जातं. तेव्हा एवढं कंट्रोल आपलं म्हणजे अंतर्मन म्हणतो ना आपण, त्याचं आहे आपल्या बॉडीवरती. हो बिलकुल. मग रश्मी, ही जी विद्या तुम्ही शिकलात आता, एवढे दिवस झालं शिकताय, मग त्याचं रोजचं प्रॅक्टिस तुम्हालाही करावं लागतं की कसं आहे? रोजचं प्रॅक्टिस असं पण गरज नाही आहे मला वाटतं. कारण एक पॉइंटला अगर तुमचं भरपूर मेडिटेशन झालेलं आहे तर तुम्हाला ते एक पॉइंट येतं की तुम्हाला नको असं वाटतं, त्यावेळी तुम्ही स्टॉप केलं तरी चालेल. आणि तंत्र जास्त करून इट इज अबाउट हिलिंग टच. थ्रू टच आम्ही कसं हील करू शकतो, आम्ही बॉडीला कसं रिलॅक्स करू शकतो. तंत्र नियो तंत्र म्हणून त्याला आम्ही बोलतो. जास्त करून वेस्टमध्ये हे फेमस झालेलं आहे आणि इट इज लिटल रिलेटेड टू आवर सेक्शुअल एनर्जी आणि आमचं सेक्स ॲस्पेक्ट्स ऑल्सो. तर ते कसं आम्ही जास्त जेंटली आम्ही मॅनेज करू शकतो त्याच्याबद्दल पण आहे. कारण विथ स्लाइट टच, असं हलकासा टच पण दिलं तर आमचं बॉडी किती हील होऊ शकतं, किती आरामदायक होऊ शकते आम्हाला, त्याच्याबद्दल आहे. तर ते तंत्राची प्रॅक्टिसनं जरुरी नाही आहे की प्रत्येक वेळा असं कंटिन्यू पाहिजेच. वन्स इन अ वाईल इट इज फाईन. आणि कधी कधी ते ॲज सर्व्हिस, ॲज सेशन्स पण आम्ही देऊ शकतो. कारण थोड्या लोकांना बॉडीमध्ये रिलॅक्स व्हायला गरजेचं असतं. दॅट्स व्हॉट इट इज.
बरोबर. मग हे जे शिकला तुम्ही त्याच्यामध्ये म्हणजे मुळातच तुम्हाला कसं काय या गोष्टीची आयडिया आली की हे आपण नवीन काहीतरी आहे आणि ते शिकावं? मला जास्त करून बायकांना सेल्फ कॉन्फिडन्स आम्ही कसे वाढवायचे त्याच्याबद्दल मला ते डिस्कवरी सुरू झाली. आणि तेव्हा मला एक 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 असं ते ओपन होत गेलं की ॲज विमेन, ॲज अ फिमेल, आय डोंट नो मच अबाउट माय सेल्फ. तेव्हा मला हे तंत्रामध्ये एक चांगलं बॅलन्स दिसलं, जे पुरुष आणि महिलाला एक करेक्ट रिस्पेक्ट, एक इक्वल रिस्पेक्ट असं ह्याच्याने बघतो. तर तंत्र एक अशी विद्या, लाईफस्टाईल आहे ते, जिथे तुम्ही मॅस्क्युलिन एनर्जी आणि फेमिनिन एनर्जीला एक करेक्ट ब्लेंडमध्ये बघतो, एक सिनर्जी बसतं. तर त्याच्यामुळे इवन फॉर विमेन ते एक कसं आम्ही रिस्पेक्ट द्यायचे, कसं त्यांना ट्रीट करायचं, आणि रिलेशनशिप्स चांगले होतात. तुम्हाला नवीन रिलेशनशिप्स पण भेटेल, म्हणजे नवीन फ्रेंड्स, नवीन लोक येईल तुम्हाला तुमच्या जिंदगीमध्ये, जे तुमचे एनर्जी लेवल्सला मॅच करू शकतो. तर ते चांगलं आहे ना. हॅव्हिंग गुड सर्कल इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. हो ना. तर ते गरजेचं आहे. आणि एक मी बघितलंय की तंत्रामध्ये जे आहेत, आम्ही कसं बोलतो आणि आम्ही एकमेकांना कसं ते ट्रीट करतो, बिहेवियर आमचं ते एकदम हाय लेवल रिस्पेक्टचं असतं. तर ते मला चांगलं वाटलं की इथे मेल फिमेल, हजबंड वाईफ आणि मॅस्क्युलिन म्हणजे मोठं आणि एकटी छोट्या आहे असं हे सगळं काहीच डिफरन्सेस नव्हते. तर ते तंत्रामध्ये मला चांगलं वाटतं ॲज अ लाईफस्टाईल. पण अशी कुणाकडून तरी तुम्हाला आयडिया आली असेल ना की या गोष्टी आपण शिकल्या पाहिजेत किंवा हे काहीतरी आपल्यासाठी नवीन आहे ते आपण शिकावं, असं काही तुमच्या सोबत झालं का? तर मी इंस्टाग्रामवर बघत होते, तर मला कळालं की गोवामध्ये हे चाललेलं आहे इव्हेंट. तर मी गोव्याला अटेंड केलेला, 2 वेळा माझंच कम्प्लीट झालेलं आहे. तर वेस्ट अब्रॉड, युरोप, USA आणि UK मध्ये भरपूर आहे ह्याची माहिती. तंत्र तिथे फार वाईडली एक्सेप्ट केलेलं जातं. पण आता ते फिरून करून वापस जे इंडियाचे मेन एक विद्या होती ते वापस यायला लागलंय असं वाटतं मला. तर हे काश्मीरच्या टाइमला तेव्हा पण होतं तंत्र. तर ते सबसे ज्यादा म्हणजे ते सबसे इम्पॉर्टंट जे होतं ते तंत्राचंच एक विद्या होतं. पण ते नष्ट केलेलं झालं, इन्व्हेजन झाली आणि ब्रिटिश लोक आले, त्याच्यामुळे ते सगळं धसून गेलं कुठे. आता ते पुन्हा जागृत होते. तर ते एकमेकांना ते जेव्हा आता तुम्ही माझ्याकडनं ऐकला तर तुम्ही आता जाऊन सर्च करेल, तुम्ही इंटरनेटवर बघणार हे काय आहे. असंच मला पण कळालं. ते मला जास्त करून इंस्टाग्रामवर दिसत होतं, तर हे काय आहे बघूया तरी असं म्हणून जास्त ते व्हिडिओज बघायला लागले. मग नंतर असंच लेक्चर्स आणि पॉडकास्ट मी यूट्यूबवर ऐकायला लागले. तसं मग मला कळालं की हां, हे एक डेअरिंग जॉब पण आहे मी म्हणणार, कारण इट टेक्स अ लॉट ऑफ करेज की तुम्ही स्वतःला एक्सेप्ट करायला तयार आहे काय नाही. तर तसेच लोकांना, जे लोक तयार असतात त्याच्यासाठी, त्यांना ते पटकन ग्रास्प होतं. बरोबर. म्हणजे एकंदरीत आपल्या मनाची तयारी ही खूप पाहिजे. हो. म्हणजे अशा पद्धतीनं तुम्ही ही जी विद्या आहे नवीन ती शिकलात. हो. ते जे एकदम एन्शंट होतं पण आता नवीन वाटतं. बरोबर. ते एव्हरग्रीन आहे ते सब्जेक्ट. मग ह्याच्यामध्ये आता पुढं आपण काही फ्युचर प्लॅनिंगच्या दृष्टिकोनातून आपण विचार करू शकतो? हो, ॲज कोर्सेस पण ऑफर करू शकतो, ॲज सर्व्हिसेस ऑफर करू शकतो. इट डिपेंड्स. 1 तासाचं ते फक्त हिलिंग टच म्हणून एक मसाज असतं, ते एकदम हलका हिलिंग टचनी बॉडी कसं हील करायचं त्याच्याबद्दल आहे. तर ते 1 तास 2 तास जाऊ शकतो. सो पर आवर बेसिसवर त्याला प्राइसेस लागतात. आणि ग्रुप रिट्रीट्स पण आहे, विमेन्स रिट्रीट्स पण मी ऑर्गनाईज करू शकते त्याच्या रिलेटेड, सो दॅट बायकांना ते कम्फर्टेबल येऊन अटेंड करायला. पण सध्या तुमचे जास्त ऑनलाईन क्लासेसच चालतात? हां, सध्या ऑनलाईन कन्सल्टेशन्स. मग आता तुमचं शिक्षण तर इंजिनिअरिंग झालेलं आहे आणि ही टोटली वेगळीच फील्ड वाटते. मग कसं काय म्हणजे हे दोन्ही फ्युचरमध्ये? लाईफमध्ये असे सिच्युएशन्स आले ना की मला ते एक लिंक बसलं, म्हणजे हे करायचं, नेक्स्ट हे करायचं असं. आणि फॅमिलीकडनं भरपूर सपोर्ट मिळाली, कारण त्यांनी माझे स्ट्रगल्स बघितलेत. त्यांनी बघितले की मी कसं एकदम रॉक बॉटम 0पासनं कसं मी स्वतःला चेंज केलंय. अच्छा. तर त्याच्यामध्ये हे कुंडलिनी ब्रेथवेव्ह आणि तंत्र मला भरपूर मदत मिळाली त्याच्यानं म्हणून. सो कधी कधी
होते जे एक पॉईंटपर्यंत पॉसिबल होते की तुम्ही एकदम शिफ्ट करू शकता, चेंज करू शकता. आणि मी अडॅप्टेबल आहे तशी. तर मला काही नवीन वाटलं आणि ते वाटलं की टॉपिक हे मलासाठी आहे, मी तयार आहे, तर मी करेन. सो आय हॅव दॅट ॲटिट्यूड. आता कधी कधी वाटतं की ओके, मी भरपूर एक्सपेरिमेंट केलंय, भरपूर सगळे जाणून घेतले, आता थोडं सेटल होऊया. सो नाव इट इज लाईक आय एम टेकिंग इट स्लो. तर ते एक पॉइंट येतच लाईफमध्ये. म्हणजे तसं नेचर असल्यामुळं थोडंसं तुम्हाला इझी जाता येते. फ्लेक्सिबिलिटी असल्यामुळे मला अलग अलग टॉपिक्सवर रिसर्च करायचा आवड आहे. तर त्याच्यामुळे मला हे सगळं ओपन अप होत गेलं. याच्या व्यतिरिक्त आणखीन काय हॉबीज आहेत तुमच्या? लिसनिंग टू म्युझिक आणि रीडिंग बुक्स. अच्छा. मग हे आता जे एज्युकेशन आहे तुमचं इंजिनिअरिंग, त्याच्यामध्ये आणखीन पुढचं काही शिक्षण घेण्याचा विचार? सध्या तर नाही. माझं इंजिनिअरिंग 2013 झालेलं आणि मी 4 वर्ष IT फील्डमध्ये होते. सो आय वॉज वर्किंग फॉर 4 years. त्याच्यानंतर मी बेळगावला आले की मला बेळगावमध्ये फिटनेस स्टुडिओ स्टार्ट करायचा आहे. तर आधी माझं स्टुडिओ होतं, तर ते मग लॉकडाऊनमुळे मला थोडं लॉस झाली. पण इन अँड अराउंड आमचं हेल्थ रिलेटेड सब्जेक्टमध्येच मला फोकस जास्त. छान. रश्मी, हे नवीन एक विद्या तुम्ही शिकलेली आहे आणि त्याचा खूप चांगला फायदा एक खरं तर लोकांना होतोय आणि करूनही घ्यावा लोकांनी, असं मलाही वाटतंय. कारण अगदीच नवीन टॉपिक आहे आणि फायद्याचं सुद्धा आहे त्यांच्या. कारण एखाद्याचं मनावरती कंट्रोल आपण स्वतःच्या ठेवणं आणि किंवा पॉझिटिव्ह थॉट्स आपल्या मनामध्ये घेऊन येणं किंवा पॉझिटिव्ह विचार करणं कायमच, तर ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत आता आणि खूप गरजेच्या आहेत. आत्ताची सिच्युएशन जर आपण सगळी विचारात घेतली तर. तेव्हा हे जे विद्या आहे, हे जे तंत्र तुम्ही शिकलाय, त्याचा खूप फायदा होईल लोकांना आणि लोकांनी त्याचा उपयोग करून घ्यावा असं मी म्हणेन. तंत्राबद्दल मी जरा सांगते. तंत्र मेजरली बायकांना हे कसं मदत होऊ शकतं, स्वतःच्या बॉडीबद्दल जास्त कसं तुम्ही केअर घेऊ शकता. आणि बायकांना जास्त करून कसं इमोशन्सवर डिपेंडंट असते त्यांचं हावभाव आणि त्यांचं डेली ॲक्टिव्हिटीज, आणि इमोशनली जास्त इंटेलिजंट बायका असतात. तर तंत्र ह्याच्यामध्ये तुमचं फेमिनिन एनर्जीला तुम्ही कसं जास्त महत्त्व देणार, तुमच्या ते आत्माला कसं तुम्ही जास्त नरिश करणार विथ पॉझिटिव्हिटी, विथ हेल्थ बेनिफिट्स आणि फिटनेस प्रॅक्टिसेस सगळे. तर फिटनेस आणि तंत्र हे दोन्ही ब्लेंड झाली तर तुम्हाला एक चांगलं एक एक्सपिरियन्स असतं. आणि त्याच्यामुळे आम्ही स्वतःला मग कोसायचं बंद करतो, स्वतःला हे करायचं बंद करतो. ते एक मला भरपूर ॲडव्हान्टेज दिसलं आणि एक नवीन वातावरण तयार होऊ शकतं. एक दुसऱ्यांना चांगलं आम्ही बोलू शकतो. आम्हाला हे एक गॉसिप कल्चर पण मी ट्राय करते की हे काढायचं. आणि माझ्या क्लासेसमध्ये मी ते केलंय की आम्ही असं मी चेंज तरी तेवढं तरी थोडं तरी चेंज आणलंय की आम्ही आता बायका एक दुसऱ्याबद्दल असं जास्त गॉसिपमध्ये टाइम वेस्ट करत नाही. तसं असलं तर आम्ही एक दुसऱ्यांना करेक्ट करतो आणि हे बरोबर नाही आहे म्हणून सांगते. आणि असं आम्ही बायकामध्ये एक न्यू सर्कल, एक फ्रेश एनर्जी आणू शकतो. हे कसं होतं जेव्हा आम्ही फेमिनिन एनर्जीला रिस्पेक्ट देतो. फेमिनिन एनर्जीला रिस्पेक्ट दिल्यावर तुम्ही एक दुसऱ्यांना उगाच असं काहीतरी गॉसिप करून टाइम वेस्ट करणार नाहीये. बरोबर. तर तिथे ते एनर्जी पण सेव्ह होतं आणि ते चांगलं होतं वेन यू टॉक मोर पॉझिटिव्हली. आणि जास्त तुम्ही अप्रिसिएशन करता एकमेकांना, कुठलंही रिलेशनशिप असू दे. तंत्र थ्रू मला ते बेनिफिट दिसलं. सो विथ तंत्र आणि फिटनेस अगर बायकांनी स्वतःच्यावर ध्यान जास्त दिली तर हे सगळे हेल्थ इश्यूज पण भरपूर कमी होऊन जाईल. म्हणजे एखाद्याला फक्त आपल्या शरीराबद्दल जर जाणून घ्यायचं असेल किंवा फक्त त्याला आपल्या इमोशन्सवरती कंट्रोल ठेवायचा असेल, म्हणजे एका दुसरीच गोष्ट आपल्याला जर शिकायची असेल या सगळ्यांमध्ये, तर तसं होऊ शकतं. हो, थ्रू फिटनेस आम्ही फोकस करू शकतो की आम्हाला कसं पाहिजे, काय पाहिजे, कुठलं आम्हाला फिटनेस सूट होतं नाही होतं. कारण मी सर्टिफिकेशन्स तर केलंय, पण मला फोकस हे असते की हेवी वर्कआउट खूप एवढे सगळे वर्कआउट करून पण उपयोग नाही. तुम्ही थोडं करून ते रिपीट आणि कन्सिस्टंटली करत राहायला ते बरं आहे. आणि ते तंत्र थोडं तिथे मेडिटेशन प्रॅक्टिस, थोडं टच हिलिंग प्रॅक्टिसेस आहे, बट दॅट इज मोर इन अ कोझी स्पेस. तर ते इट इज नॉट समथिंग की तुम्हाला डेली करायचं आहे असं. इट्स मोर लाईक अन एक्सपिरियन्स. तुम्ही एक रिट्रीटला गेला, तुम्ही फक्त तिथे राहायला एक 4-5 दिवस, फक्त बायकांशी तुम्ही एक संगत जोडली, तर
ते एक्सपिरियन्स वेगळा आहे. बट इट इज समवेअर डेफिनेटली अ गुड एक्सपिरियन्स की तिथे कळतं की आम्ही कसं स्वतःला चेंज करायचं, स्वतः आम्ही कसं जास्त दुसऱ्यांना पण ते सेम एनर्जीने आम्ही बघू शकतो. आणि एक पेशन्स लेवल, एक एनर्जी पण, आणि नवीन लोकांना तुम्ही भेटता तर ते पण तुम्हाला एक फ्रेशनेस देईल लाईफमध्ये. खूपच इंटरेस्टिंग टॉपिक आहे रश्मी, आणि खूप छान वाटलं या विषयावरती अधिकची माहिती जाणून घेऊन, आणि आपल्या लिस्नरना पण या सगळ्या गोष्टी व्यवस्थित समजल्या असतील अशी आपण आशा करू. आणि तुम्ही या विषयावरती बोलण्यासाठी वेळ दिला त्याबद्दल थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. हा होता आजचा युवा शक्तीचा कार्यक्रम, ज्यामध्ये आपण रश्मी रायकर यांना ऐकलं. त्याने एक वेगळ्या पद्धतीची विद्या शिकलेली आहे आणि त्याविषयी आपल्याला त्या सांगत होत्या. कसा होता आजचा कार्यक्रम जरूर कळवा. नंबर आहे 9019904904. मनीषा पुन्हा येईल एक नवीन कार्यक्रम घेऊन, पण तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा ध्वनी 90.4 FM KLE कनसू. नमस्कार.